देशसेवेसाठी समर्पित असलेल्या BSF 1998 बॅचच्या आजी माजी जवानांचा सहपरिवार स्नेहमिलन सोहळा देवळा येथील हॉटेल आमंत्रण येथे मोठ्या उत्साहात पार पडला। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या जवानांनी आपल्या परिवारासह या कार्यक्रमात सहभाग नोंदवून देशसेवेच्या बंधुभावाची खरी प्रतिमा साकारली। या स्नेहमिलन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी माजी हवालदार दीपक विश्वनाथ गांगुर्डे व माजी सुभेदार दीपक वाघ यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून 1998 बॅचच्या आजी माजी जवानांना एकत्र आणले, ज्यामुळे 28 वर्षांनंतर एकत्र येण्याची संधी निर्माण झाली। त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला। देवळा गावचे भूमिपुत्र दीपक गांगुर्डे व दीपक वाघ यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात नगराध्यक्ष सौ भारती पवार व माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांच्या वतीने उपस्थित सर्व जवानांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी हवालदार अशोक गोसावी, संदीप जोशी व धनराज बाविस्कर यांनी केले। या स्नेहमिलनाची विशेष बाब म्हणजे भारत बांगलादेश सीमेवर त्रिपुरा येथे कार्यरत असलेले जवान हवालदार संतोष जाधव व विकास अभंग यांनी खास सुट्टी काढून आपल्या परिवारासह उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमास काळे, बाळासाहेब, अनिल दिवटे, बाळकृष्ण शिंदे, अष्टेकर संतोष, सचिन नगाट, संतोष नागरे, मनोज ठाकरे, शंकर शिराळ, पांडुरंग महाजन, जामराव राजपूत, किशोर दिघे, अनाप रायबान, गव्हाणे, रोहिदास कोकाटे, अशोक गायकवाड, सर्जेराव, संदीप फिरंगे, जनार्दन ठाकूर, भाऊसाहेब घुगे, सतीश गवई, अंगद दाभाडे यांच्यासह अनेक आजी माजी जवान उपस्थित होते। नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, नंदुरबार, धुळे, पुणे, विदर्भ, अकोला व मुंबईसह महाराष्ट्रातील जवानांचा सहपरिवार सहभाग लाभला। विशेष म्हणजे हे सर्व जवान 1998 बॅचचे असून एकत्र प्रशिक्षण घेतलेले सहकारी आहेत। तब्बल 28 वर्षांनंतर सर्वजण पुन्हा एकत्र आल्याने जुन्या आठवणी उजळल्या व देशसेवेची भावना अधिक गाठली। हा स्नेहमिलन सोहळा देशभक्ती, बंधुभाव आणि कुटुंबियांच्या एकोप्याचं सर्वोत्तम प्रतीक ठरला। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक वैभव पवार, देवळा। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।